वैशाख महिन्यातली तृतीया, तिला अक्षय तृतीया म्हणतो आपण. आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळतं. परंतु हे मिळणारं फळ अक्षय असतं बघा, कधीही नष्ट होणारं फळ. कारण माणसाचं शरीर जातं परंतु आत्मा हा अमर आहे हो. आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारं जे फळ आहे ते अक्षय असणार आहे. भगवंताच्या भक्तीत लीन झालो तर ते जे फळ मिळतं ना ते अक्षय आहे. तुम्ही ज्या मनामध्ये इच्छा व्यक्त करताल आणि भक्ती करताल त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळणार आहे बघा. आणि मित्रांनो, जीवनाचं अंतिम ध्येय गाठण्यासाठी म्हणजे भगवंताच्या पायाशी लीन होऊन मोक्ष प्राप्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. दुःख, दारिद्र्य आणि पितरांचा त्रासही कमी होण्याचा हा दिवस आहे. परंतु या दिवशी भक्ती करावी तरी कशी आणि भगवंताच्या पायाशी जागा कशी मिळवावी, यासाठी महाभारताच्या रणमैदानावरती प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केलेला होता. आणि याच भगवद्गीतेमधील 12वा अध्याय भक्ती योग. आणि हा अध्याय आज आपण ऐकणार आहोत. हा अध्याय आपण ऐकल्यानंतर जीवनाचं अंतिम ध्येय तुम्हाला मिळणार आहे. भगवंताच्या पायाशी जागा तुम्हाला मिळणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही भक्ती केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, दुःख दूर होणार, पितरांचा त्रास सुद्धा कमी होणार आहे. म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण अमृता समान असणाऱ्या या भगवद्गीतेमधील 12वा अध्याय भक्ती योग मराठीतून त्याचं निरूपण ऐकणार आहे. त्यामुळे आपण नक्की ऐका हे निरूपण आजच. आणि अक्षय तृतीयेचं हे अक्षय फळ मिळवा. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करावं. तर चला, अमूल्य वेळ फक्त 10 मिनिटं द्या आणि आपण हा अध्याय ऐका आणि अशीच भक्ती करा. अर्जुनानं पृच्छा केली, भगवंताला विचारलं, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीनं सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रहाची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येतं. श्री भगवान त्या ठिकाणी म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेनं माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्व उत्तम आहेत. परंतु जे सर्व इंद्रियाचे संयमन करून सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्व व्यापी, अचित्य, अविकारी आणि स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. ज्याचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणं अतिशय क्लेशदायक आहे. आणि त्या मार्गात प्रगती करणं हे देहधारी जीवासाठी नेहमीच अतिशय दुष्कर असतं. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, हे पार्थ, मी त्यांचा जन्म मृत्यूरूपी या संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. माझ्यावर म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतावर तुझं मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीनं तू निसंदेह माझ्यामध्येच वास करशील. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चल तत्वानी माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियमाचं पालन कर. अशा रीतीनं मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. परंतु भक्ती योगाच्या विधिविधानाचं पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर. कारण माझ्याकरिता कर्म केल्यानं तुला पूर्ण सिद्धी होईल. तथापि तू जर माझ्या भावनाने युक्त होऊन कर्म करण्याचा समर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तुला जर असा अभ्यास करणं शक्य नसेल तर ज्ञानाचं अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानाविना ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफळाप्रमाणे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. जो जीवाचा द्वेष करीत नाही, मित्र मानतो सर्व जीवांना,
जो मिथ्य अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे, आपले मन बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. ज्याच्यामुळं कोणीही दुःखी होत नाही आणि जो इतरामुळे दुःखी होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव दाखवतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चित्तारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्त्वम प्रवास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्यानं शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जो मनुष्य, शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त राहतो, जो व्यक्ती सदैव शांत, जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, जो ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो या अविनाशी भक्ती मार्गाने अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेनं पूर्णतया संलग्न होतात, तो मला अत्यंत प्रिय आहे. अशा प्रकारे हा भगवद्गीतेचा 12वा अध्याय या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रांनो, प्रत्यक्षात भगवंतानं अर्जुनाला सांगितलं आहे या महाभारताच्या रणमैदानावरती की अशा प्रकारे तू जर भक्ती करशील तर माझ्या पायाशी तुला जागा मिळेल. म्हणून माझ्या मित्रांनो, भावांनो, बंधू भगिनींनो, अक्षय तृतीया दिवशी भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन जा आणि याच्यापासून मिळणारं पुण्य अक्षय कधीही नष्ट होणार नाही. तुम्ही जीवन जगताना तुमचं मन शांत राहील, सुख, समृद्धी, काळजी याच्यापासून तुम्ही दूर राहताल आणि पितरांचा जो त्रास आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. बघा, तुमचे पूर्वज आनंदी राहतील आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील. आणि यासाठी हा भगवद्गीतेचा 12वा अध्याय या ठिकाणी तुम्ही ऐका, वाचा आणि मग पहा, मिळणार पुण्य तुम्हाला अक्षय राहणार आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया हा दिवस फार महत्त्वाचा आहे. अनेक घटना या दिवशी घडल्या, अनेक प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देवानं अखंड विश्वाच्या कल्याणासाठी परशुरामाचा अवतार घेतला. पांडवांना अक्षय पात्र मिळालं. पृथ्वीवर असणारी गंगा भगीरथानं स्वर्गातून आणली या ठिकाणी. अशा अनेक घटना या अक्षय तृतीयेच्या दिवशी घडल्यात हो. प्रभू रामचंद्रांचं त्रेतायुग याच दिवशी चालू झालं. अशा अनेक घटना अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो, हा अध्याय विश्वासानं ऐका, विश्वासानं वाचा आणि भगवंताच्या पायाशी लीन व्हा. 84 लाख योनीतून तुमची मुक्तता या ठिकाणी होणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप करा आणि अशीच आम्हाला कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.